माझ्या करायची मातीच झाली तिकडे मोठं काय येऊ. पण तुम्ही जर त्या काळी जमीन विकली असती तर आजकाल आता जमीन राहिली असती का आम्हाला? जमीन नव्हती. हा? जमीन नव्हती. मग ह्या जमिनीला मित्रांनो, आता आपण आहे ना आपल्या बाबांसोबत एका आमच्याच रानात आहे ना निवांत बसलोय. म्हटलं सुट्टी होती तर थोडं बोलू म्हटलं बाबाशी शेतीविषयी, आणि अजून काही बरंच काय बोलायचं आहे. तर बाबा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या काळातली शेती हं. आणि आताच्या शेतीमध्ये काय फरक आहे? आता शेतीत पैसे लय फरक लय फरक पडला आता. पहिले तुमच्या काळात काय करायचे रानात? नांगर हाकायचे. पीक काय होते? पीक ज्वारी, कळडी, अजून गहू, हरभरा, बरंच हे तूर, मटकी पहिले पिकत होतं. हा, आता ते पाणी आल्यामुळं आपल्याला पाणी कुठून येते खरं? पाणी हे तासकामान चासकामान डॅम आहे ते भीमाशंकरच्या वरती तो डॅम आहे तिकडे. हा तो डॅम मग त्याने कॅनल इथपर्यंत खालीपर्यंत गेले पाणी. पाणी गेले बार खाली. कॅनलने पाणी येते आपल्याला. कॅनलला पाणी येते. मग पाणी आल्यामुळे मग इकडे आता ते तूर करडे काय करायचं ते बंद झालं. किती वर्ष झालं बंद झालं? ते बरंच मोठं जायकडे असेल ना. 10 वर्ष बंद झाले ते. बंद झाले. आता हे पाणी सुटल्यामुळे ऊस लागलं, हरभरा, कांदा आला, पण कांद्याला बाजार नाही ना आता. हा बाजार नाही. पहिल्या काळात बाजार भेटायचे का? पहिले होते बाजार, पण फरक होता. किती कांदा कसा होता तेव्हा पहिला कांदा आता 15-20 रुपयांनी. पण तेव्हा खर्च कमी होता ना खर्च नव्हता. शेतीला. जे युरिया बिरिया लागायचं ते सगळं स्वस्त त्यामुळे होतं. स्वस्त होते पिशा ना. आता लय महागाई झाली पिशाला. त्या काळी युरियाची पिशवी कितीला होती? त्या टायमाला काय 200-150 रुपयाला मिळत होती. आता कितीला झाली युरियाची आता पिशवी? झाली पिशे 350-400 रुपयाला एक. आणि बाजार भाव पण सारखाच आहे. बाजार भाव तेच. 15 रुपये त्या काळी होता ना, आता तर 2-4 रुपयाला किलो कांदा हा जातो. ना. आता काय अवघड आहे सारं. तर काय करता. मग मला हे म्हणायचंय, शेती आजकाल परवडते का? नाही शेती परवडत करायला. हा? परवडत नाही. मग याच्यावर तुम्हाला काय सुचतंय का? उपाय काय केला पाहिजे बाबा? आता पैसा काय ते नोकरी शेती पाहिजे. आता सगळी नोकरी नाहीच ना, सगळी नोकरी नाही करू शकत. हा ना. मग आता काय करा, काय धंदा करावा. आपले चुलत भाऊ येते ते आता काय शिकलेले नाही, पण त्यांना शेतीच करायची. हा. तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल पाहिजे? कसं नियोजन करायचं शेतीचं? आता काय कोणत्या हंगामात कोणतं पीक घ्यायचं? आता हे काय सांगा पाहिजे असं करा काय ते आपलं आणि आजकालचा हंगाम असा झालाय त्या टायमिंगला केलं तरी पण काही रोग पाडणार. लय रोग. हा? आता कांदा त्याचा रोग पडला, मग औषध मारले. औषधामुळे महागाई, खताला महागाई, मग अशाने कर्जाचा बाजार हा? वाढत जातो. त्याच्यामुळे मग आता गेल्या वर्षी सांगतो आमच्या 5 गाड्या कांदा साडा कोणाला माग आता. बरोबर आहे. हा. आमचे ना मागच्या वर्षी कांदे ठेवले ते तुम्हाला जे इथं मागच एक आरण आहे कांद्याची, आरण केली. तर त्याचे ना आमचे सगळा कांदा सडला. मग त्याची भरपाई कोण देणार? कोण देणार आहे? आणि काय त्यात काय शेतकरी. बिचारा मग शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. हा. पण काही कसं असतंय, जास्त त्याचा माइंडसेट आहे, मन असते की आज नाही भेटलं बाबा पुढच्या ह्याच्यात भेटन, आज नाही भेटलं पुढच्या ह्याच्यात भेटन. पण असं करून करून तेव्हा जे कर्जाचा डोंगर एवढा वाढतो की त्या शेतकऱ्याला पुढं मग काय करावं सुचत नाही. काय सुचत नाही. मग शेतीला जोडधंदा केलेला कसं वाटेल? मग चांगलं वाटत, पण ते करायला पाहिजे ना. जोडधंदा म्हणजे जोडधंद्याला काय काय करू शकतो आपण? काय कोण धंदा टाकलं म्हणजे आपलं काय कोण आहे. दुधाचा धंदा कसा वाटतो का? त्यात पण काय आहे? नाही तो चांगला धंदा आहे, पण त्यात मी काय पाहिजे जितापाडा खायला खर्च लागतो. हा, नाही खायला घरचं खर्च लागतं. लागतो. विकास करता परत त्याचं पण त्याचं खाद्य लागतं गायांना, ते मागे परत. ते मागे पिशे 1500-2000 पिशे बसती खादीची. कशाची काय काय खाद्य? हे आपलं काय त्याची मला येईना आता. भुसा बुसार पेंट, बुसार गोळी. गोळी पेंड, भुसा गोळी पेंड आहे ना, जवळपास 1000-1500 गोणी आहे. 1500. परत गाईचं फॅट बसलं पाहिजे, त्याच्यावर रेट आहे. आणि रेट दुधाचा कमी आहे सध्या, त्याच्याकडे पण सरकारचं लक्ष नाहीये. नाही. त्याच्यानंतर हे झालं जोडधंदा. मग आपल्याला बोलायचं होतं, आपल्या गावची यात्रा वगैरे असती, हा. तर यात्रेला आपल्या गावात गाड्या नाही भरत का बरं? नाही गाड बस मध्ये काय पाहिजे बसून नाही गाड. पण का नाही? दुसऱ्या गावात लोकांनी घाट तयार केले, गाडं केलं. सगळं आपल्या गावात का नाही? आपल्या गावात नाही गाड मुळे बसून नाही. मग आता कसं नाही म्हणून आता आपल्याला काय माहिती त्याचं पहिलं जुनं. पहिले हे बरं आखाडा पडतो ना. आखाडा आपलं गाव, आमचं गाव आहे ना आंबळेगाव, कुस्तीगिरांसाठी ना प्रसिद्ध गाव आहे. अशा कुस्त्या भरतात ना, पण आजकाल पण पहिल्यासारखे कुस्तीगार नाही राहिले. हा ना, फरक झाला आता. आता कुस्ती लावून करतात. लावून काढतात. आधीच भेटायचं सगळं ठरतं, कोण पाडणार कोण हे करणार, आणि पैसे घेऊन जायचं. पहिल्या काळात तुमच्या कुस्त्या व्हायच्या ना, खऱ्या कुस्त्या? कोण होतं गावात? नाव सांगता येईल का? आता काय ते पंढरनाथ पैलवान, अजून बेंद्रे, अजून गोलबा, परत एक शिरंग. आणि तुमच्या आपल्या यात्रेच्या टायमिंगला पहिले लेझिम वगैरे असायची. होता काय मध्ये तुम्ही शिरूरला गेलता का लेझिम घेऊन? गेलता ना. मग वाजवली होती तिकडं? हा नाही ते कशी मग अजूनच टाकलं डायरेक्ट टाकलं. हा? किती जण होते तुम्ही? ते 16 जण. 16 जण होते काय? लेझिम वगैरे खेळायचा.
आता डीजे ते आले, आता काय लेझिम वगैरे काय आता राहिलेलं बंद नाही. झालं पहिलं काय काय करायचं म्हणजे कुस्त्या व्हायच्या, लेझिम, अजून असंच आहे आता बाकीचं काय मग आता दुसरं तमाशा वगैरे असायचा का? तमाशा होता ना पहिला पूर्वीचा पण साधा पण पहिले लोक ऐकायचे तमाशा, आता हा. काही पहिला आता- साधा माझ्या बिनबाई बिनियाचा बिन तिकिटाचा भिंती गेटाचा. आता आपल्याकडे तमाशा पण भरवीत नाही. हा. भांडणं झाली मागच्या 2-4 हम्म. वर्ष झाली, तेव्हापासून तमाशा भरवायचं बंद झाले गावात. तर चला मित्रांनो, अजून आपल्याला विचारायचंय बाबा, की ही नवीन पिढी आहे, शेती करायला नको म्हणते, नोकरी करायला प्रेफरन्स देते, मग पुढे जाऊन ही शेती करणार कोण? करणार कोण? एक टाइम असा येणार आहे, तुम्ही विचार करा, पुढचं गणित एवढं अवघड आहे. आमची आता पप्पाची आणि त्यांची पिढीलाच एवढी शेती होत नाहीये, ते काहीतरी धंदा पाणी बघायला लागलेत. शेती सगळी आता वाटेने जायला लागली आहे. वाटेकरी पण कधीतरी थांबणारच आहे ना. ते वाटेकरी कुठून येणार आहे? तुम्हाला UP बिहारचे लोक आणावं लागतील डायरेक्ट. वाटेकरी माझा विचार करा, जी बाई आता 200 रुपये रोज गेली ती बाई आता 300 गेली, 500 काय काय गेली, 400 500 आणि रुपये. जे आपण कांदा करतो त्याचा भाव सारखाच, हा त्या काळी सारखा ना आता सारखा, सारखाच. फक्त खताचे रेट वाढले, सारा बाजार भांडवल वाढलं, भांडवल वाढलं. ट्रॅक्टरचं डिझेल वाढलं. हा आता काय गाया बैलांनी शेती होत नाही, ट्रॅक्टर लागतो, ट्रॅक्टरला अवजार आली, त्याचे तास 1000 रुपये झालेत. आता आमचा घरचा ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे थोडंफार परवडते. पण ज्याच्या घरी 1 एकर शेती, 2 एकर शेती आहे, त्यांना त्या परवडत नाही. शेतकऱ्याने करायचं काय? म्हणजे शेती काही सुखाची राहिलेली नाही. आता शेतीला जोडधंदा पाहिजे, तो जोडधंद्याला पण परत बऱ्याच अडचणी. एकंदरीत शेतीचं गणित अवघड झाले, शेती करायला नको म्हणतात हे बाबा. पण पुढची पिढी मग शेती करणार कोण? काय ना आता असंच व्हायचं काय तुम्हाला काय, पण शेतीशिवाय पर्यायच नाही ना, खाणार काय तुम्ही? मस्त नाही मला बघ व्हायचं असं पडायची काय करायची. करणार कोण? पण सगळे जर नोकरी लागल्यावर आता मग त्याला गेलाच नाही. हा? सर होतं काय करतात कसं, मग शेतकरी पडे पुढे त्यांना काहीतरी करावंच काय लागेल. ते करावं लागेल. हो मग असं आहे त्यात मध्ये कंच बी थोडी सोयीच करायला पाहिजे. काय गती आणि आपल्या ह्या सगळ्या शेतीला पाणी कुठून येतं? इथं कुठं डॅम आहे ना जवळ एक, काही काय खाली ना बामा एवढं दैवड तलाव आणि त्या तलावून सगळ्या शेतीला पाणी, पाईपलाईन वगैरे झाल्या. केल्यात लोकांनी.